मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रेलरची फूड कोर्ट हॉटेलला धडक। अपघातात एका 19 वर्षीय कामगाराचा मृत्यू। 3 कारला धडक बसल्याने कारचे नुकसान। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास 34 किलोमीटर फूड मॉल इन फूड कोर्ट हॉटेल येथे एक्सप्रेसवेवरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने फूड कोर्ट हॉटेलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे। या अपघातात या ट्रेलर समोरून बचावाचा प्रयत्न करणाऱ्या एका कामगाराचा ट्रेलर खाली दबून मृत्यू झाला असून या ट्रेलरने 3 कारला जोरदार धडक दिली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे जाणारा ट्रेलर क्रमांक MH46 BM0343 वरील चालक बिपिन यादव राहणार सहागण जिल्हा जौनपूर उत्तर प्रदेश त्यांच्या ताब्यातील ट्रेलर मुंबईच्या दिशेने चालवत असताना नियंत्रण सुटल्याने ट्रेलर फूड मॉल इन येथील हॉटेल फूड कोर्ट हॉटेलच्या एंट्री गेटच्या पहिल्या पिलरला जोरदार धडकून अपघात झाला। या अपघातात हॉटेल उडपी येथील काम करणारा इंद्रदेव पासवान राहणार सारसा बिहार वय वर्ष 19 याचा ट्रेलर खाली येऊन मृत्यू झाला आहे। तसेच फूड कोर्ट येथील पार्किंग करिता लावण्यात आलेल्या कार क्रमांक MH05 EV 7843 MH14 LM2880 व MH09 EM381 वाहनांना ट्रेलरची धडक बसल्याने नुकसान झालेले आहे। सुदैवाने हॉटेलमधील अन्य प्रवासी व कामगारांना दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। ट्रेलर हॉटेलच्या पिलरला न धडकता थेट हॉटेलमध्ये शिरला असता तर मोठी दुर्घटना घडली असती हे विचार आल्यावरच पायाखालची जमीन सरकून जाते। या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट खोपोली पोलीस स्टेशनची यंत्रणा RBI पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान लोकमान्य हॉस्पिटलचे अँब्युलन्स स्वामिनी अँब्युलन्स अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचून यांनी मदत कार्य केले। खोपोली खलील सुर्वे यांची रिपोर्ट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.